तर सेमी फायनलचा मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाहुण्यांच्या माहितीसाठी सेमी फायनलचा मॅच आपल्या समोर येतोय. एन्जॉय ग्रुप बेलकडी आणि गावदी स्पोर्ट्स कामन. पहिला चेंडू घेऊन जातोय चेतन बरफ. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. अमर आहे तिकडे. अमर करे लॉलीपॉप झेल होता. ऊपर वाले ने लड्डू गिराया था, उसने जमीन पे गिरा दिया. पहिल्याच बॉल वरती झेल होता. झेल कोणाचा होता तर आपण पाहतोय आकाश. आकाश बरफ याचा हा झेल होता. पाहूया हा झेल किती महागात ठरतोय. चोरकस मारण्याचा प्रयत्न. अपील यस गॉन. फिंगर अप. बिग ब्लो. मोठा हादरा. नितेश हंडवा बॅक टू द डग आउट. बिग ब्लो मोठा हादरा इथे दिला गेला आहे. तो म्हणजे एन्जॉय ग्रुप बेलकडे या संघाला पहिला दिवस ज्या फलंदाजाने गाजवला होता तो फलंदाज इथे बाद झालाय. नितेश हंडवा. चेतन पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. पाडन बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतो निर्धाव. मागच्या सामन्याचा हिरो क्वार्टर फायनल मध्ये काय जबरदस्त बॉलिंग केली होती चेतन बरफ याने आणि सेमी फायनल मध्ये देखील तीच कामगिरी करताना दिसतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आली, त्यानंतर विकेट आला, त्यानंतर डॉट बॉल आलाय. नव्याने फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इन झालाय तो म्हणजे दीपेश वाघात. आपण लॉंगर मध्ये हा चेंडू खेळून काढला गेला होता. एकच धाव मिळेल. बॅकअप साठी शतरक्षक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक पोहोचलाय. झेल होऊ शकलेला नाहीये. जीवनदान आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथे मिळालाय फलंदाजाला आणि त्याचं रूपांतर बघा 3 धावेमध्ये केलेला आहे. पकडा क्या जिंका मॅच. सेमीफायनल मध्ये या चुका तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत. 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. धावसंख्या 5. खोलवर टॅपाचा चेंडू. वेगवान चेंडू होता. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात की धावा पंच 1. थँक्यू. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 6 धावा.
वलिस्पाद आपण उचली घेणारा चेंडूचा गुरु तिकडे आपण पाहतोय पोहोचला होता. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. दुसरं षटक हे मार्गस्थ आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एन्जॉय ग्रुप यस पंच 1 शॉट 1 फॉर दी ओव्हर. ऑन साईडला हा चेंडू ते खेळून काढला गेला. चेंडू ते मिड विकेट मध्ये. शतरक्षक आहे तिकडे तन्मय गोवारी. चांगले शतरक्षण झालंय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागले जात आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये इथे प्रवेश करत असताना राकेश गोवारी आपण पाहतोय की थोडासा इंजर्ड आहे. तब्येत त्याची थोडी खराब आहे. तरी देखील आपल्या संघासाठी 100% देण्याचा तो इथे प्रयत्न करतोय. सकाळच्या सत्रामध्ये टॉस करण्यासाठी आला होता. त्यावेळेस थोडासा त्याला फिवर देखील होता, ताप देखील आला होता. मात्र तरी देखील आपल्या संघासाठी 100% देण्याचा तो प्रयत्न करतोय. बॅटचा एज आणि आपण पाहतोय इथे फलंदाज बाद होतोय. मैंने देखा तूने देखा किसने देखा उसने देखा किसने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा उसने देखा किसने देखा क्या देखा. फिल्डर अशा 4 ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर झालेल्या आहेत. फिल्डर अशा 4 ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर झालेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढणे. चेंडू जाते ऑन साईडला. शतरक्षक आहे तिकडे आदित्य बरफ. चांगले शतरक्षण करतोय. तोपर्यंत 2 धावा ह्या कंप्लीट झाल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. शेवटचा 1 बॉल या षटकामध्ये बाकी आहे. वलीस बघा सचिनकडे थोडीशी चुकी झाली, थोडासा मिस्टेक झाला आणि इथे देखील 1 धाव आपल्याला येताना दिसली. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आलाय तिकडे. झेल सुटलाय. झेल ड्रॉप. 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बालकृष्ण हा बाद झालेला आहे. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में.
हॅलो हॅलो चेक. हॅलो. विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तो आता पुरवला गेलाय. आणि याच दरम्यान आपण पाहतोय आणखीन एक विकेट इथे डाऊन झालेली आहे. फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 16 असताना इथे चौथा गडी हा तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. तीन चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ तरी बाकी असेल. गावदेवी कामन संघ इथे चांगला फॉर्म इथे दर्शवतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय मजबूत संघाना या संघाने बाहेर फेकलेला आहे या स्पर्धेच्या बाहेर. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि या सीझन मधील ही शेवटची स्पर्धा आपण पाहतोय. आणि भरपूर खेळाडू. नव्याने फलंदाज इन झालाय अजय हांडवा, जो संघाचा संघ नायक आहे. बॅटचा एज लागलाय. यस टेकन. फलंदाज बाद. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 16 धावा धावफलकावरती. 17 धावांचं माफक आव्हान ठेवलं गेलं. 18 चेंडू 17 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. हॅलो चेक. तर मी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य विजयजी तुंबडा आणि सागरजी तुंबडा यांना सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य कृष्णमाळी साहेबांचा सन्मान आणि सत्कार आपण करून घेतोय आयोजकांच्या वतीनं. एक सन्मान चिन्ह, शॉल आणि साईबाबांचा प्रसाद देऊन या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य श्री कृष्णमाळी साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. या नागले गावचे लाडकं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नागले गावचे सर्वांचे मामा म्हणून त्यांना नक्कीच पसंती दिली गेली आहे. तर या ठिकाणी ते आले आणि आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. कितीचं टार्गेट आहे?
17चं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 17 धावांचं टार्गेट. या ठिकाणी एक माफक आव्हान दिलं गेलं. जो संघ जिंकेल त्याला टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा या संघासमोर खेळावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित सर्व मान्यवर कक्ष आणि आपल्याला पाहायला मिळतं या VTSCA च्या ऑफिशियल चॅनल वरती, म्हणजेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन जे संघ खेळतात त्यांचं स्वतःच एक ऑफिशियल चॅनल, आणि त्या चॅनल वरती ही स्पर्धा प्रसारित केली गेली YouTube चॅनल वरती. मला वाटतंय अजूनपर्यंत अशी कुठली असोसिएशन नाही आहे सध्या तरी पालघर जिल्ह्यामध्ये. तर पहिल्यांदा चॅनल क्रिएट करणारा मला वाटतंय जर असोसिएशन कुठली असेल तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मला वाटते ग्रामीणचे आहे. त्यांचं सुद्धा एक ऑफिशियल चॅनल आहे मला वाटतंय. आणि आपली आणि खर्डीच्या मैदानावरती ते लाईव्ह आपल्याला पाहायला मिळालं होतं. सतरा धावांचं माफक आव्हान आहे. आदित्य आणि राकेश हे दोन सलामीवीर. पहिला बॉल फुल टॉस सरळ शतरक्षकाला निवडलाय. पहिल्या बॉल वरती पहिला फलंदाज बाद. बिग ब्लो, मोठा हादरा. पहिला गडी इथे बाद झालेला आहे. आपण पाहतोय की 17 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आणि आपण बघितलं तर पहिल्या बॉल वरती पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे. दुसऱ्या बॉल वरती आपण पाहतोय सचिन कवले येतोय. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर विकेट आलेली आहे. खूप चांगली सुरुवात इथे नितेश हांडवा याने केलेली आहे. कालच्या पहिल्या दिवसामध्ये 3 मॅच मध्ये 3 वेळा तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. बालकृष्ण आला तिकडे. आणखीन एक शतरक्षक बघा 100% एफर्ट स्वतःला झोकून दिले जमिनीवरती आणि चेंडू फील्ड केलाय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्यात. बघा लो स्कोरिंग सामने नेहमीच रोमांचक होत असतात आणि हा सामना देखील आपल्याला रोमांचक होताना दिसेल. नितेश हांडवा हे षटक फार निर्णायक ठरणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 2. चेंडू टाकून झाले 3. सरळ बॅटने हा फटका केला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. अजय हांडवा येतो तिकडे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न अडचणीमध्ये होता. फलंदाज चांगलं कॉलिंग. एकच धाव मिळेल. बघा शतरक्षण खूप चांगलं राहिलंय आतापर्यंत. सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 3. या धावसंख्येवरती 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत.
आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. अबलेच बघा आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिलं षटक हे निर्णायक ठरलंय. 17 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आल्यात. एक विकेट देखील आलाय. खूप चांगली बॉलिंग नितेश हंडवायची, जो पहिल्या दिवसामध्ये 3 मॅच मध्ये सामनावीर ठरला होता. 12 चेंडू बाकी असतील आणि 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 14 धावा, मॅच बनवला इकडे. आपण पाहतोय सन्माननीय कृष्णा भोईर यांचे इथे आगमन झालंय. त्यानंतर विकासजी वळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यानंतर मुकेश बीज यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं साईनाथ भोईर देखील आहेत तिकडे. एवन जोडी इथे उपस्थित झालेली आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आपण पाहतोय स्टायलिश खेळाडू रोहित सातवी देखील तिकडे आहेत. मला वाटतं महेश जाधव देखील तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व आम्ही प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्यासाठी. दीपेश येतोय, दीपेश वाघात. पण कट करण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुली ठरलेला आहे. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात, तिसऱ्या वेळेस देखील प्रयत्न झालेला आहे. आणि पाहता पाहता ही तिसरी धाव ही पूर्ण इथे झालेली आहे. या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. यश तुंबडा लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आहे. धावत या. पण शतरक्षक आहे तिकडे, त्याच्याकडून थोडासा मिसफील्ड होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे पूर्ण झालेला आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दीपेश वाघात. हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर हाताला गेला होता. त्याच्यावरती एक धाव देखील इथे पूर्ण केलाय. या 2 धावा आपण इथे पाहतोय. सात धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 9 चेंडू. वलेस्पाद आपण आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय.
9 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. थोडासा मिसकमेंट झाला होता या अगोदर. 9 चेंडू आणि 7 धावा इकडं बनवायच्या आहेत. त्यावेळेस बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे, चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 धाव्यांची आवश्यकता आहे. टायगर स्पोर्ट्स बीपाडा संघाचा संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. मॅच संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. आपण सेमीफायनलचा मॅच पाहतोय. हा चेंडू देखील दिशाहीन पाहायला मिळतोय. डाऊन द लेग हा चेंडू इथे हाताला गेलाय. आपण नितेश हांडवा याचं षटक बघितलं होतं. खूप चांगलं षटक त्याने हाताळलं होतं. मात्र या षटकामध्ये एक्स्ट्रा चेंडू आल्यात आणि धावा देखील आल्यात. ट्रिपल डबल च्या स्वरूपात धावा या षटकामध्ये घेतल्या गेल्यात. आपण पाहतोय फिंगर अप फलंदाज बाद सचिन कौले बॅक टू द डगआउट. कडुलिंबाला आला कसा कोण पाला, कडुलिंबाला आला कसा कोण पाला. झालं दंगमी, झालं दंगमी, झालं दंगमी, बाबुनिया साईला, झालं दंगमी, बाबुनिया साईला, बाबुनिया साईला. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या पण पाहतोय 13. 4 धाव्यांची गरज आहे अजूनही. 7 चेंडू आणि 4 धावा. नव्याने बॅटर इन झालाय. आपण पाहतोय चेतन बरफ. कट करण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल चांगल्या प्रकारे संपर्क झाला नव्हता. हलकासा कनेक्शन झालं होतं. हा चेंडू येतो निर्धाव. षटकाची समाप्ती. षटक संपलंय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13. येणारे चेंडू असतील 6. धावा बनवायचे असतील 4. 6 चेंडू मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता. आदरणीय सन्मान्य श्री देवेंद्रजी पाटील साहेब पांजूगावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाने जर ह्या 4 धावा डिफेंड केल्या तर 500 रुपये असतील.
संजय वाडू या गोलंदाजाला. संजय या गोलंदाजाला 500 रुपये जाहीर झाले जर 4 धावा डिफेन्स केला तर. पहिलाच बॉल बॅटचा एज लागून चेंडू थर्ड मॅच क्षेत्रामध्ये निघून चाललाय. 2 धावा तिकडे पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर प्रयत्न झाला होता मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. आदरणीय सन्मान्य श्री चंद्रकांतजी मेढे या नागले गावचे रहिवासी आहेत आणि आमचे खंदे पाठीराखी आहेत. त्यांना आम्ही या ठिकाणी स्टेजवरती येण्याची विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून. चंद्रकांतजी मेढे कृपया करून आपण स्टेजवरती यावं अशी मी आपल्याला विनंती. तर पहिल्याच चेंडूवरती किती धावा आल्या आणि किती धावांची गरज आहे, तर 2 धावांची फक्त गरज आहे. पाहूया काय घडतंय. हलक्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धती पुन्हा एकदा खेळलं गेलं. बघा सिंगल डबल वरती विश्वास ठेवलाय, थोडासा डिफेन्सिव्ह खेळ केला मात्र सरते शेवटी स्कोर लेवल आतापर्यंत होत असताना आपण पाहतात. चेतन आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाच्या कर्णधाराला आम्ही टॉस करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाचे कर्णधार. शेवटचा बॉल सॉरी शेवटची धाव हवी आहे मात्र इथे झेल बाळा याचे हात नक्कीच डोक्यावरती आले होते आणि अर्थातच सांगत होते की नक्कीच या ठिकाणी ट्राय तरी करायला हवं होतं मात्र भरपूर लांब होता चेंडू. आणि या ठिकाणी दुसऱ्यांदा या मैदानावरती फायनल मध्ये प्रवेश करत असताना तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स कामन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदित्य परब आणि कर्णधार कामन संघाचा या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाचा कर्णधार सुद्धा फायनल मॅच साठी